मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। घर खरेदी करायचं की भाड्याने राहायचं हा प्रश्न अनेकदा अनेकांच्या मनामध्ये येतच असतो। आजच्या वाढत्या महागाईमुळे स्वतःचे घर घेणे हे अनेकांसाठी खूपच कठीण होऊन बसलेलं आहे। त्यामुळे अनेक लोक भाड्याच्या घरामध्ये राहणे अधिक सोयीचे समजतात। पण आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास घर खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल की भाड्याने राहणे चांगले आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून येईल। याविषयी तज्ञ काय म्हणतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं बिलकुल विसरू नका। स्वतःचे घर खरेदी करणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं पाऊल असतं। घर खरेदी करताना मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते। त्यामुळे साहजिकच गृह कर्ज घेण्याची वेळ येते। घर घेण्याचे काही फायदे आणि काही तोटे देखील असतात। अनेकांना घर खरेदी करण्यासाठी थेट पैसे देणे शक्य नसते। त्यामुळे गृह कर्जावर अवलंबून राहावं लागतं। मात्र गृह कर्ज घेणे हे महागडे ठरू शकते, कारण त्याचा थेट संबंध रेपो रेटशी येतो। आणि रेपो रेट म्हटलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेने 2022 पासून रेपो दरामध्ये जवळपास 2.5% वाढ केलेली आहे। त्यामुळे गृह कर्जाचे व्याजदर हे साधारणतः 6.5% वरून 9.5% पर्यंत देखील पोहोचलेले आहे। एप्रिल 2023 मध्ये RBIने रेपो दर 6.5% वर कायम ठेवला होता। यामुळे भविष्यात व्याजदर वाढणार नाहीत अशी अपेक्षा आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या गृह कर्जावर 9.15% व्याजदर लागू करते। उदाहरणार्थ, जर तुम्ही 50 लाख किमतीचं घर खरेदी केलं तर 20% म्हणजे 10 लाख डाऊन पेमेंट केले तर उरलेले 40 लाख हे गृह कर्ज घ्यावे लागते। जर हे कर्ज तुम्ही 20 वर्षांसाठी घेत असाल तर 9.15% राहील। तुमची मासिक EMI ही 36,376 असेल। 20 वर्षानंतर साधारणतः तुम्हाला एकूण 87.3 लाख भरावे लागतील, ज्यामध्ये 40 लाख हे मूळ रक्कम तर 47 लाख हे व्याज असेल। त्यामुळेच ज्या घराची किंमत आज 50 लाख आहे ते 20 वर्षानंतर तुम्हाला जवळपास 1.3 ते 1.6 कोटीपर्यंत जाऊ मिळते। त्यामुळे भविष्यात घराच्या किमती वाढ होण्याची शक्यता देखील आहे। जर तुम्ही घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 50 लाखांच्या घरासाठी दरमहा साधारणतः 20,000 भाडं घ्यावं लागेल। जर तुम्ही गृह कर्जाची EMI ही 36,376 आणि भाडं 20,000 यातला फरक 16,376 दरमहा वाचवला तर तुम्ही हा पैसा गुंतवणुकीसाठी वापरू शकता। जर तुम्ही ही रक्कम SIP किंवा अन्य गुंतवणुकीच्या माध्यमातून 12% वार्षिक परतावा मिळवण्याच्या हेतूने गुंतवली तर 20 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये सुमारे 1,60 लाख जमा होतील। त्यासोबतच जर तुम्ही डाऊन पेमेंटची रक्कम 10 लाख वेगळी गुंतवली तर ती 20 वर्षानंतर सुमारे 96 लाख इतकी होईल। या दोन्हींचा एकत्रित विचार केला तर 20 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये 2.5 कोटी रक्कम मिळेल। त्यामुळे भाड्याने राहणे फायदेशीर की विकत घेणं फायदेशीर हे तुमचं तुम्ही ठरवू शकता। भाड्याने राहण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण पाहू। भाड्याने राहत असेल तर ते तुम्हाला तुलनेने स्वस्त पडते। दुसरं म्हणजे तुमच्या नोकरीत बदल झाला किंवा लोकेशन बदलायचं ठरलं तर ते देखील सहज शक्य असतं। घराच्या देखभालीची देखील तुमच्यावर जबाबदारी नसते। व्याजदराच्या चढ उताराचा देखील तुम्हाला फटका बसत नाही। तेच जर भाड्याने घर घेतलं तर त्यात काय तोटे आहेत ते पाहू। भाड्याने राहिल्यास संपत्ती निर्माण होत नाही। भाडे दरवर्षी 8 ते 10% वाढतेच। मालकाच्या परवानगीशिवाय घरामध्ये तुम्ही काही देखील बदल करू शकत नाही। तसेच भविष्याची देखील सुरक्षितता नसते। घर खरेदी करत असाल तर त्याचे काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ।
घर खरेदी केले असेल तर ते तुमच्या मालकीचे घर असल्यामुळे तुम्हाला एक स्थैर्य प्राप्त होते. त्यासोबत मालकी हक्क असल्यामुळे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घरामध्ये बदल करू शकता. गृह कर्जावरील व्याजावर कलम 80C नुसार आणि कलम 24 अंतर्गत गव्हर्नमेंटकडून कर सवलत देखील मिळवता येते. त्यासोबत घराचे मूल्य देखील भविष्यात वाढण्याची शक्यता असते. घर खरेदीसाठी मोठ्या भांडवलाची तुम्हाला आवश्यकता असते, हा त्यातील एक तोटा. त्यासोबत डाऊन पेमेंट, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस देखील तुम्हाला भरावे लागतात. कर्जाचे हप्ते हे देखील तुम्हाला वेळच्या वेळी भरावेच लागतात. घराच्या देखभालीचा म्हणजेच मेंटेनन्सचा देखील अतिरिक्त खर्च तुम्हालाच बघावा लागतो. हे त्यातील निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. आता आपण शेवटी पाहू की नेमकं यातलं काय फायदेशीर. तर मित्रांनो, तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि भविष्यातील गरजेनुसार हा निर्णय पूर्णपणे तुम्हालाच घ्यावा लागेल. जर तुमच्या हातामध्ये पुरेसा पैसा असेल आणि स्थैर्य असेल, नोकरी असेल, तर घर खरेदी करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र वारंवार नोकरी किंवा शहर बदलावे लागत असेल तर भाड्याने राहणे कधीही सोयीचे ठरेल. तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन दृष्टीने घर खरेदी ही सुरक्षित गुंतवणूक आहे. पण भाड्याने राहण्याच्या पर्यायामुळे तुम्हाला चलनवलन आणि गुंतवणुकीची संधी देखील मिळते. पण त्यासाठी तुम्हाला 100% गुंतवणूक मात्र करावी लागेल, अन्यथा तुम्ही मोठ्या तोट्यामध्येच राहाल. त्यामुळे आपल्या गरजा आणि आर्थिक स्थितीचा विचार करून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.